एक वर्षाने ती बांधली जाते. वरती तेव्हा 1 वर्ष झाल्यानंतर काही नसतं ना. म्हणजे मठ असं कसं किती वर्षापासून असा असतो? 136 वर्ष 36 वर्षापासून. मठाला झाली. हा पण तुमच्या या अगोदर समाधीला झाली 109 वर्ष 9 वर्ष. आणि ते मंदिर आहे त्या मंदिराला झाली 400 वर्ष. हां, बाबा असं इथं प्रसिद्ध असं काय असं की लोकांना वाटलं पाहिजे आकर्षक असं? प्रसिद्ध म्हणजे इथे 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 जे पाणी आहे ना तीर्थ, ते कधीच आटत नाही. उन्हाळ्यात सुद्धा ज्या वेळेला वैशाख अगदी वणवा जरी असला तरी ते पाणी तेवढं स्वच्छ काचेसारखं मिळणार तुम्हाला. तो झरा आहे वरती. या साईडला कुठे आहे सर? कोण्या ठिकाणी ते पाणी झरा वगैरे? ठीक आहे खाली तुम्ही समोरचा हा छान. तिथलं पाणी आपल्याला प्यायला आहे. तिथे देवीचं मंदिर बी आहे ना? हां, देवी शिवमंदिर आहे. शिवमंदिर आहे ते. अजून असं काय इथं असं पाहण्यासारखं? हे मंदिर आहे शृंगऋषी आश्रम. हा जुना आहे ना मंदिर आहे ना. बरं इथं आल्यावर असं काय असं की आणि मठ आहे. मठ आहे ना? हे नाथ संप्रदायाचा. बरं असे अनुभव वगैरे तुमच्या जीवनात अशी इथं आल्यावर बाप तुमच्या अगोदर आलेले साधू संत, आता आलेले साधू संत असं हां, पहिले इथे जेवढ्या समाधी आहेत ना तेवढे इथे राहिलेले आहेत. सर्व राहिलेले. आणि राहिले समाधी झाली की समाधी तिथे. माझी 1941 मध्ये बाबाने समाधी घेतलेली. ही तुमची समाधी 109 वर्ष झाली. 109 वर्ष. 109 वर्ष जिवंत समाधी आहे. हे आपले गुरु होते का पहिले असं? हां, हे यांच्यापासून मग स्थापना आहे. त्यांनी स्थापना केली. इथून पासून एवढ्या समाध्या झाल्या. अच्छा. ही यांची पहिली समाधी. म्हणजे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे हं. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जिल्हा समिती आहे. हं. या परिसरामध्ये संपूर्ण ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारा हे पुरातन मंदिर आहे. हे भृंग ऋषी आणि शृंग ऋषी हे 2 भाव होते. हे भृंग ऋषींचं स्थान आहे आणि शृंग ऋषींचं स्थान हा आजोबा पर्वतात त्या ठिकाणी. म्हणजे जे आजोबा बोलतात ते वाल्मिक ऋषी आणि हे ऋंग ऋषी. या दोघांच्या भावांच्या माध्यमातून इथे हे देवस्थान 150 वर्षापूर्वीपासून आहे. आणि या देवस्थानला एक जागरूक देवस्थान आहे. हे आख्यायिका आहे. हे पावित्र स्थान आहे आणि इथे अनेक साधू झाले. त्या साधूंच्या इथे समाधी आहे. गुरु आता आमचे मागील 15-20 दिवसापूर्वी इथले जे गुरु होते योगी कानिपनाथ, गुरु जगन्नाथ, त्यांचा देवासन झालं म्हणजे समाधी झाली. समाधी झाल्याच्या नंतर आता जे मठापती आहेत ते योगी ज्ञाननाथ गुरु कानिपनाथ हे आता बघतायत. परंतु यांचा जो कार्यभार आहे तो त्र्यंबकेश्वर नाशिक येथील पीर गणेशनाथ आहेत त्यांच्या अधिपत्याखाली जेवढे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्या मठांचा कार्यभार हा त्र्यंबकेश्वर मधून चालतो. त्याच धर्तीवर इथले सुद्धा पावित्र्य आहे आणि इथे जिवंत पाणी आहे. इथे पाण्याचा कुंड आहे. तो हजारो गावांना पाणी पुरेल, कधीही संपणारा नाही. जलकुंभ आहे आणि इथलं पावित्र्य म्हणजे आता नाहीये. तिथे 1000-1500 गायी होत्या आणि हजारो एकर शेती आहे. बऱ्याच वास्तव्य आहे आणि जसे या मठाच्या धर्तीवरच टाकेश्वर मठ तयार झाला. या मठाच्या धर्तीवरच गवळेश्वर मठ तयार झाला. ह्या मठाच्या धर्तीवरच उजाळडो मठ झाला. म्हणजे हे मेन केंद्रबिंदू आहे. हे केंद्रबिंदू आहे आणि हे केंद्रबिंदू आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा. पुरातत्व विभागामध्ये नोंद आहे या भृंग ऋषी. परंतु इथे तुमच्यासारखे महाराष्ट्रातून दिंडीच्या माध्यमातून भेट देतात तेव्हा त्यांना माहिती देणं गरजेचे आहे. तर पावित्र देवस्थान आहे. आता तुम्ही एवढ्या जवळ आलेला आहात तर तुम्हाला त्याची माहिती मिळाली पाहिजे आणि त्याच धर्तीवर तुम्ही आजोबा या ठिकाणी सुद्धा जा. कारण ज्या सीतामाईनी त्या अशोकवनामध्ये राहिली त्याच्या वरती आजोबाचा डोंगर आहे. त्या आजोबाच्या डोंगरावर लव आणि अंकुशांचा जन्म झाला. तिथे सगळ्या वस्तू आहेत बघण्यासारख्या, सगळ्या गोष्टी जपून ठेवलेल्या आहेत. हे पावित्र्य आहे. हे अशोक वन आहे. नाशिक पासून तर सह्याद्रीच्या कपारीपर्यंत हा सह्याद्रीचा पट्टा आहे. मग इकडे पुढे गेला तर कळसुबाई शिखर आहे.
इकडे गेला का हरिश्चंद्रगड आहे, इकडे गेला का गोरक्षगड आहे, इकडे सिद्धगड आहे. म्हणजे पावित्र असं ठिकाण आहे आणि हे पावित्र ठिकाणाचं हे केंद्रबिंदू आहे हे माळमठ. असा खूप छान माहिती दिली. नाव तुमचं पूर्ण? माझं नाव नामदेव गोपाळ गायकवाड.